हॅलो एव्हरीवन. तर मी परवा दिवशी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केली होती आणि त्या पोस्टला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला होता. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तर आता खास सणासुदीच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी वुलन रंगोली मॅटचे फ्री क्लासेस घेऊन आली आहे आणि ते सुद्धा यूट्यूब आणि फेसबुकवरती. तर हे क्लासेस सर्व फ्री आहेत आणि हे व्हिडिओ तुम्ही कधीही बघू शकता. तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारूसुद्धा शकता. तर हा आपला क्लास बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहे. त्याच्यामुळे आज आपण पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे आपण आज बेसिक माहिती बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे वुलन मॅटसाठी लागणारं सर्वात इम्पॉर्टंट असं मटेरियल बघणार आहोत. तर हे आहे बेस आहे हा वुलन मॅटसाठी लागणारा. तर याला रेक्झिन म्हणतात. तर हे रेक्झिन आहे, हे वेगवेगळ्या कलरमध्ये येतं. एका साईडला हे व्हाईट कलरचं असतं आणि एका साईडला त्याचा कलर असतो, ब्लॅक कलरमध्ये असतं, ब्राऊनमध्ये असतं, रेडमध्ये सुद्धा असतं. असे वेगवेगळे याचे कलर्स असतात आणि एक साईड ही पूर्णतः व्हाईट असते आणि त्याच्यावरती त्या कंपनीचं असं नाव असतं. तर तुम्हाला जी रंगोली मॅट बनवायची आहे तर त्याच्या बेससाठी तुम्हाला हे मटेरियल लागतं. याला रेक्झिन म्हणतात. हे असं जाड असतं, अजिबात पातळ नसतं. याचा थिकनेससुद्धा छान असतो. आता इथे तुम्ही बघू शकता आणि एकदम असं सॉफ्ट असतं. हे लेदर टाईप येतं मटेरियल आणि हे तुम्ही इथे बघू शकता. हे असं स्ट्रेच वगैरे तसं होत नाही आणि तुम्ही ह्याला किती पण असं गळ्या करून कसे हे करून ठेवलं तरी ते अजिबात श्रिंक होत नाही किंवा असं. आता मी ते चुरगाळून पाहिलं तरी ह्याला कुठे घड्या पडत नाही, काही नाही. जसं आहे तसं ते व्यवस्थित असं राहतं. म्हणजे तुम्ही हे लॉंग लाईफ तुम्ही हे यूज करू शकता. म्हणजे तुम्ही याच्यावरती जर तुम्ही मॅट बनवली वुलनची तरी ती अजिबात तुम्ही वॉश जरी केलं तरी ती खराब होत नाही. इथे थिकनेससुद्धा तुम्ही इथे बघू शकता, जाड आहे, अगदी पातळ वगैरे काही नाही आहे. छान असं हे रेक्झिन आहे. ह्याची क्वालिटी छान आहे. तुम्ही हे विकत घ्यायला गेल्यावरती याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा हलक्या भारी क्वालिटी तुम्हाला मिळतील. पण तरी तुम्ही हे घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं, म्हणजे ते छान टिकाऊ असतं. हे तुम्हाला विकत घेताना मीटरमध्ये तुम्हाला हे घ्यावं लागतं. अर्धा मीटर, 1 मीटर. शक्यतो 1 मीटरच्या वरतीच देतात. अर्धा मीटर शक्यतो कोणी देत नसतं. तुम्ही हे कितीही वेळा वॉश करू शकता, हे अजिबात खराब होत नाही. पूर्णतः वॉशेबल आहे. आता बऱ्याचदा रेक्झिनऐवजी तुम्ही इथे अजून एक गोष्ट वापरू शकता, तो म्हणजे कॅनव्हासचा बेस. वुलन मॅट बनवण्यासाठी कॅनव्हासचा सुद्धा यूज केला जातो. फक्त कॅनव्हासचा कधी यूज करायचा ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेलच. फक्त आता आपण हे मटेरियल बघूयात. हे मटेरियल कसं आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही हे दुकानामध्ये खरेदी करायला जाणार तेव्हा तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स राहायला नको म्हणून मी हे सांगते तुम्हाला. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर काही यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करूयात. तर वुलन मॅट बनवण्यासाठी हा कॅनव्हासचा बेससुद्धा यूज केला जातो. हा असा व्हाईट कलरमध्येच असतो आणि अतिशय असा कडक असा असतो हा. हे तुम्ही बघू शकता, कडक आहे. हा कपडा एकदम असा स्टार्च केलेला असतो. याला एकदम व्यवस्थित असतो. एक बाजूला याला शाईन असते आणि एका बाजूला थोडंसं असं रफ असतं, म्हणजे शाईन नसते त्या बाजूला. तर आपण रेक्झिन ही पाहिलं आणि आता इथे कॅनव्हाससुद्धा बघितला. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ग्लूगन. तर आता तुम्हाला वुलन रंगोली मॅटसाठी ग्लूगन ही इम्पॉर्टंट आहे आणि हे लागतेच तुम्हाला. तर आता हे 60 वॅटची ग्लूगन आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात, पण घेताना तुम्ही चांगल्या कंपनीचीच बघून घ्या. हे 60 वॅटची आपल्याला याच्यासाठी सुटेबल आहे. 100 वॅटची सुद्धा असते, 20 वॅटची सुद्धा ग्लूगन असते, पण 20 वॅटची तेवढं आपल्याला लोड कॅप्चर करत नाही आणि 100 वॅटची आपल्याला खूप मोठी होते. आता ग्लूगन बरोबर तुम्हाला इथे लागतात ह्या ग्लू स्टिक लागतात. तर ग्लू स्टिक ह्या इथे 11 mm ही साईज आहे आणि एकदम फ्लेक्झिबल असतात. ह्या अजिबात तुटत नाहीत आणि खराबसुद्धा अशा होत नाहीत. ह्या एकदम बेस्ट क्वालिटीच्या आहेत ह्या ग्लू स्टिक. आता ऑनलाईन काही साईटवरती या ग्लू स्टिक ज्या आहेत तर त्या अशा लूजमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतात. तर त्या शक्यतो घेऊ नका, कारण त्यांची कंपनी तुम्हाला माहीत नसते, त्याच्यावरती कुठलंच नाव नसतं. तर आता हे जे पॅकेटमधले आहेत या प्रत्येक ग्लू स्टिकवरती त्या कंपनीचं नाव असतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही चांगल्या कंपनीच्या, चांगल्या क्वालिटीचाच ग्लू स्टिक यूज करा. तर आता त्यानंतर महत्त्वाचा पार्ट पुन्हा एकदा येतो, तो म्हणजे वुलनचा. तर आता ही असते फर वुलन. ही वुलन नॉर्मल वुलनपेक्षा वेगळी असते. याला फर वुलन म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी असते. मार्केटमध्ये हलक्या क्वालिटीचं सुद्धा मटेरियल मिळतं. एकदम पातळ अशी वुलन असते, तर ती शक्यतो तुम्ही यूज करू नका. ही वुलन यूज करा जी अशी जाडजोड दिसते. आता तुम्ही इथे ह्याचं लेअर बघू शकता, एकदम जाड थिन अशी आहे. म्हणजे तुम्ही ही कमी जरी तुम्ही यूज केली तरी तुमची डिझाईन ही छान अशी भरून दिसते. जर तुम्ही पातळ वुलन यूज केली तर त्याचे खूप सारे लेअर तुम्हाला लावावे लागतात.
तर या वुलनमध्ये कलर हे खूप सारे अवेलेबल असतात मार्केटमध्ये आणि खूप असे मेन कलर आहेत जे तुम्हाला लागतात म्हणजे लागतातच. कुठली डिझाईन करा हे कलर लागतात, ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर आता जर तुम्हाला काही डिझाईन जर जमत नसतील काढायला तर त्यासाठी तुम्हाला प्रिंटआउट हा ऑप्शन असतो किंवा त्याचे ट्रेसिंग असा ऑप्शन असतो. तर आता इथे प्रिंटआउट आहेत, हे प्रिंटआउट तुम्ही घ्यायचे आणि नंतर ते ट्रेस करून तुम्ही इथे डिझाईन बनवू शकता, ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. तर वुलन मॅट बनवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे प्रिंटआउट लागतात आणि ज्यांना छान अशा डिझाईन काढता येतात तर त्या स्वतः अशा डिझाईनसुद्धा काढू शकता आणि त्याची छान छान अशा तुम्ही मॅट बनवू शकता, कारण प्रत्येक गोष्टीच्या प्रिंट आपल्याकडे अवेलेबल नसतात. तर आता त्याच्या पुढचा आता पार्ट आहे हा आपल्याला इथे हा मास्किंग टेपसुद्धा लागणार आहे. हा व्हाईट असतो, हा असा कागदी टेप असतो, ह्याला छान असं चिकटपणासुद्धा असतो. हा टेप आपल्याला लागणार, त्याचा यूज मी पुढे सांगेलच. आणि छान अशी धार असलेली अशी आपल्याला इथे कात्री लागणार आहे. धार असलेली कात्री का लागणार आहे त्याचंही कारण मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. रेग्युलर घरामध्ये जी यूज करतो ती शक्यतो तुम्ही वापरू नका. त्यानंतर आपल्याला इथे मेजरिंग टेप लागणार आहे. जेव्हा तुम्ही डिझाईन एखादी बनवणार आहात तर किती साईजची तुम्हाला डिझाईन बनवायची आहे त्यासाठी आणि डिझाईन तयार करण्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार आहात त्यासाठी सुद्धा आपल्याला हा टेप लागतोच. तर अशा प्रकारे हे बेसिक मटेरियल तुम्हाला रंगोली मॅटसाठी लागणार आहे. तर याशिवाय तुम्हाला जर जास्त काही मटेरियल लागत नाही, जर तुम्हाला हवं असेल तर नंतर फक्त तुम्हाला जे काही डेकोरेशन करायचं असेल एखाद्या डिझाईनला त्यासाठीच काही गोष्टी लागतात. त्या आपण जशा आपण डिझाईन शिकणार आहे त्याप्रमाणे आपण ते बघूयात. पण हे इतकंच हे बेसिक मटेरियल आहे. तर आजचा हा आपला क्लास डे 1चा हा जो व्हिडिओ आहे तर हा तुम्हाला कसा वाटला, याच्यामधून तुम्हाला या सर्व गोष्टी व्यवस्थित क्लिअर झाल्या की नाही झाल्या मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तरीसुद्धा मला कमेंट करा आणि तुमच्या कमेंटमध्ये जे काही तुमचे डाऊट असतील तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. तर चला, हा व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवरती असणार आहे, तुम्ही नक्की वॉच करा.